शरद पवार, पार्थ पवार आणि रोहित पवार यांचा एक फोटो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनलाय। पार्थ पवार, रोहित पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली हे माहित नसलं तरी त्यांची देहबोलीच सर्व काही सांगून जाते। या संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट आपण पाहूयात। हा फोटो सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक व्हायरल झालेला फोटो आहे। पवार कुटुंबातली पहिली पिढी आणि तिसरी पिढी अशी एकत्र आलेली याआधी महाराष्ट्रानं कधीही पाहिली नव्हती। पवारांच्या दुसऱ्या पिढीतले अजितदादा अचानक सोडून गेले। त्यानंतर अजितदादांच्या राष्ट्रवादीचं काय होणार? दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण होणार का? अजितदादांनी जपलेला पवार कुटुंबातला जिव्हाळा हा तसाच राहणार का? असे प्रश्न निर्माण झाले होते। यापैकी काही प्रश्नांची उत्तरं या फोटोंमधून मिळाल्याचं राजकीय विश्लेषकांचं मत आहे। अजितदादांच्या निधनानंतर शरद पवार हे सलग 4 दिवस बारामतीतलं अजितदादांचं निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटीत गेले। सहयोग सोसायटीतल्या सांत्वन कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली आणि पवार कुटुंबातल्या तिसऱ्या पिढीला मार्गदर्शनही केलं। पार्थ पवार आणि शरद पवारांचा हा व्हिडिओ पहा। या व्हिडिओमध्ये पार्थ पवार शरद पवारांना काहीतरी सांगतायत असं दिसतंय। जेव्हा पार्थ पवार शरद पवारांना काहीतरी सांगतायत तेव्हा पवार नकारार्थी मान हलवतायत। पार्थ पवार काहीतरी सांगत असताना पवार हे नकारार्थी हात हलवतात। मात्र पार्थ पवार आपलं म्हणणं शरद पवारांपुढे मांडणं सुरूच ठेवतात। पार्थ पवार यांचं संपूर्ण म्हणणं शरद पवार हे ऐकून घेतात। त्यानंतर शरद पवार पार्थ पवारांना काहीतरी प्रश्न करतात। त्यावर पार्थ पवार हे उत्तर देतात। त्यानंतर शरद पवार पार्थ पवारांना काहीतरी सांगतात आणि पार्थ पवारांच्या हातावर बोट ठेवतात। महाराष्ट्राचा विचार, महाराष्ट्राचा संस्कार असं सांगतो की कुटुंब हे एकत्र राहिलं पाहिजे। कुटुंबामध्ये फूट झाली तर ती काही योग्य नाही। त्यामुळं सहयोग सोसायटीमध्ये शरद पवारांचं जाणं आणि सगळ्या नातवांनी एकत्र येणं हे देखील एक संयुक्तिक कारण घडलं। तो फोटो बराचसा व्हायरल होतो, त्याचं कारण हा विषय चर्चेतला आहे। आता हा दुसरा व्हिडिओ पहा। या व्हिडिओमध्ये पार्थ पवार, शरद पवार, प्रतिभा पवार आणि युगेंद्र पवार हे खुर्चीवर बसलेत आणि रोहित पवार गुडघ्यावर बसून शरद पवारांशी काहीतरी बोलतायत। शरद पवार काय बोलतायत हे त्यांचे तिन्ही नातू म्हणजे पार्थ, रोहित आणि युगेंद्र काळजीपूर्वक ऐकतायत। त्यानंतर रोहित पवार पुन्हा पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या मधल्या खुर्चीवर जाऊन बसतात आणि तिघांमध्ये चर्चा होते। या दोन व्हिडिओमुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का की राजकारण बाजूला ठेवून पवार कुटुंब वैयक्तिक नातेसंबंध यापुढेही जपणार अशा चर्चा सुरू झाल्यात। कुठल्याही दुःखद प्रसंगानंतर असे कुटुंबीय एकत्र राहत असतात आणि त्यांचा असा सातत्याने एकत्र वावर असतो। त्यामुळे पवार कुटुंबातल्या प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक घटना घडामोडीकडे राजकीय दृष्टिकोनातून बघणं मला योग्य वाटत नाही। पवार कुटुंबातल्या दुसऱ्या पिढीत सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे दोघेच राजकारणात सक्रिय होते। काही वर्षांपासून सुनेत्रा पवारही राजकारणात सक्रिय झाल्या होत्या। पण विमान अपघातात दादा अचानक गेले आणि दुःखाच्या डोंगरासोबतच जबाबदारीचा डोंगरही पवारांच्या तिसऱ्या पिढीसमोर उभा राहिला। त्यामुळे तिसऱ्या पिढीला मार्गदर्शन करण्याची भूमिका शरद पवार यांनी घेतल्याचं दिसतंय। खास करून पार्थ पवारांसोबतची शरद पवार यांची जवळीक वाढल्याचं जाणवतंय। रोज संध्याकाळी संबंध पवार परिवार ज्या वेळेला सांत्वनासाठी सगळी जनता त्या ठिकाणी असते, राज्याच्या देशाच्या कानाकोपऱ्यात असतात,
त्यावेळेला ते संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी असतात आणि परिवारामध्ये चर्चा होणं याच्यामध्ये गैर वाटायचं काही कारण नाही. शेवटी त्या अशा प्रसंगातल्या चर्चा किंवा बोलणं संवेदना मनामध्ये ठेवून हे आपल्या परंपरेला किंवा आपली जी काही आतापर्यंतची ज्या वेळेला दुःखद घटना घडतात, एखादी घरातला वेगळा प्रसंग असतो, त्यावेळेला कुटुंब एकत्रितपणाने बोलत असतं. त्यामुळे त्याच्यात कोणालाही वागवं वाटायचं काही कारण नाही. याआधी 10 डिसेंबरला अजित पवारांनी दिल्लीत शरद पवार यांची सहकुटुंब भेट घेतली होती. पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं झालेल्या या भेटीत पार्थ पवारही होते. त्यावेळेचा पार्थ पवारांचा शरद पवारांसोबतचा फोटोही व्हायरल झाला होता. पार्थ पवार शरद पवारांच्या जवळ बसलेत आणि पार्थ पवारांचा हात शरद पवारांनी पकडलाय असा तो फोटो होता. त्या फोटोत अजित पवार हे देखील होते. हे सगळं पवार कुटुंब जे आहे हे एकत्रच आहे, त्यांच्यामध्ये दुसरा विचार नाही, हे त्या चित्रातून ध्वनित होतं. परंतु कसं आहे की हा फोटो धरून लोकांनी केलेला विचार आहे. त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे हे कळत नाही. म्हणून तर एक वेगळं उत्कंठा लोकांच्या मनामध्ये की आपण असं म्हणतो की एकत्र आहेत, मग त्यांचे कारभारी वेगळ्या पद्धतीने का बोलायला लागले, असं का करतायत तर ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इतक्या लवकर तातडीने शपथविधी करण्यासारखं काय झालं. शरद पवार, रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्या भेटीनंतर आणि त्या भेटी संदर्भातलं काही फुटेज जे समोर आले त्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की पार्थ पवार आणि शरद पवार यांचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे. या आजोबानी नातवामधले दोघांचेही संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. शरद पवारांचा राजकारणातला आणि संसदीय राजकारणातला अनुभव हा दांडगा आहे. दादा गेल्यानंतर पवारांनी तिसऱ्या पिढीला मार्गदर्शन करण्याची भूमिका उघडपणे घेतल्याचं दिसतंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.